हा बोला ना. तुमचं नाव काय आहे? माझं नाव धुरपताबाई. 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 हा. बरं बरं. तुम्हाला काय आवडतं खायला? मला रात्रीचा पांढरा भात सकाळी फोडणी देऊन कांदा मिरची टाकून अशी फोडणी देऊन ते लय आवडतो. तुमचं शिक्षण काय झालंय? माझं शिक्षण MBBS. अरे वा, माझ्यापेक्षा जास्त शिकलात तुम्ही मग. नाही तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हां. MBBS म्हणजे म्हैस बांधता बांधता सुटली. हॅलो. अगं किती दिवसानं फोन केलीस आणि फोन पण उचलला असेल, मेसेजचा रिप्लाय पण देणार तू. आतापासून तुझं रोज फोन उचलते आणि मॅसेजचा पण रिप्लाय देते. बरं ऐक की, माझं तुझ्याकडे काम होतं. बोल की काय? मला एक 10,000 रुपयाची गरज होती, पाठव की. लगेच पाठवतो. गेले बा पैसे. आता माझ्या जानला फोन लावून बोलतो. The number you are calling is currently switched off. सोनूची मम्मी, अगं 15 ऑगस्ट 1947 ला काय झालं होतं माहिती का तुला? अहो सोनुष पप्पा, 15 ऑगस्ट 1947 ला आपला भारत स्वातंत्र्य झाला होता. भारत. अरे वा, हुशार आहे तू. मग तुम्हाला काही येणं समजलं होतं का? आणि मला सांग, 26 जानेवारी 1950 ला काय झालं होतं? 48, 49, 50. अहो सोनुष पप्पा, भारत स्वातंत्र्य होऊन 3 वर्ष झाले होते. 3 वर्ष. बाई, खरंच सोनूची मम्मी लय हुशार आहे. अहो सोनुष पप्पा, तुम्हाला येणं समजूच नका, मी लय हुशार आहे. अहो उठा ना, आंघोळ फिंगोळ करा. जाऊ दे, मला कंटाळा आलाय. अहो ती माझी मैत्रीण यायला लागली घरी. बरं तिला जा आणि काहीतरी खायला घेऊन या बरं बाहेरचं. समोसे, वडापाव, भिडापाव. अहो गाव इकडे घराकडे कुठं? आपण करतो पहिले, पुन्हा बघू काय. चल निघ निघ, चल निघ घराच्या बाहेर. शहाणपणा करते, मोठं बोलते. आणि सांग तुझ्या बापाला, जोपर्यंत बुलेरो देत नाही तोपर्यंत अजिबात वापस यायच नाही. कशाला म्हणायचं तुझ्या बापाना हुंड्यात बुलेरो देतो म्हणून? तू बुलेरो आणल्याशिवाय अजिबात घरात पाय ठेवायच नाही. तुम्हाला बुलेरो पाहिजे का? थांबा, लगेच दारासमोर बुलेरो आणायला लावते. हॅलो, मी पोलीस स्टेशन मधून बोलतोय. बोला, मी तुमची काय मदत करू शकतो? साहेब, माझा नवरा माझा रोज छळ करतोय, हुंड्यात बुलेरो पाहिजे म्हणून. मग त्यात काय एवढं? थांबा, 4 पोलिसांसोबत लगेच तुमच्या घरी बुलेरो पाठवतो. पता नहीं कहाँ से पल्ले पड़ गई मेरे. पल्ले नहीं पड़ी, ये शादी के जोड़े भगवान बनाता है. अच्छा, मैं तो टेलर को देके आया था. ऐक की ऋषी, तुम्हाला म्हणतोच आपण पळून जाऊन लग्न करूयात, पण तुम्हाला आयुष्यभर खुश ठेवू शकशील ना? अगं एवढं कशाला टेन्शन घेतेस? मी जिथं जाणार तिथं तुला घेऊन जाणार. मी जे खाणार ती तुला खायला घालणार. हे बघ, माझी एवढी तर लायकी आहे, मी तुला 2 टाइमचं 4 चपाती तर घालू शकतोय. अरे पण एक प्रॉब्लेम आहे. काय? मी सकाळी 4 आणि संध्याकाळी 4 अशा 8 चपात्या खातोय. हे बाय, घरची म्हणते त्या संग लग्न कर. हावरे कुठली?